नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि आता एक 7 वर्ष झाली मी यूट्यूब करतोय आणि यूट्यूब बरोबरच मी स्वतःचे बिझनेसेस पण स्टार्ट केलेले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या कंपनीज आहेत. प्रगत ॲग्रो नावाची कंपनी आहे, ज्याच्यातून मी मूळचा देवगडचा असल्यामुळे मी देवगडचे हापूस आंबे आपल्या मुंबईमध्ये MMR रिजनमध्ये विकतो. आता पुणे, सातारा, कोल्हापूरला पण विकणार आहे. त्याचबरोबर मी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात पण आहे. माझा मालवणला एक विला घेतला आहे मी, तर त्यातून मी पर्यटन व्यवसायात आलेलो आहे. त्याशिवाय कर्जतला एक फार्म हाऊस, एक विला आहे. ओके, आणि अशा प्रकारे मग मी पर्यटन क्षेत्रामध्ये पण ॲक्टिव्ह आहे आणि त्याचबरोबर आपण रिअल इस्टेटमध्ये पण ॲक्टिव्ह आहोत. आज बऱ्याच जे आपले सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड इथले जे पण डेव्हलपर आहेत, तर त्यांचं जे प्रोजेक्ट्स असतात तर त्यांची मार्केटिंग आपण आपल्या या यूट्यूब थ्रू करतो. आणि या सगळ्या फील्डमध्ये मी आलो, पण आज या फील्डमध्ये आलो आहे. पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा लहानपणाचं म्हणाल तर माझा जन्म आहे मुंबईचा. ओके, आपल्या परेलचा वाडियामधला. आणि बालपण गेलं ते 3 ठिकाणी गेलं असं म्हणू शकतो. एक होतं गोरेगावमध्ये आम्ही चाळीत राहायचो. दुसरं होतं म्हणजे माझी जी आजी होती, म्हणजे आईची आई, तर ती भोईवाड्यामध्ये राहायची. तर भोईवाड्यातली जी चाळ संस्कृती होती आणि त्यावेळेचा गणेशोत्सव म्हणा किंवा आपला जो एक मराठी माणसाचा तिकडे एक उत्सवच चालायचा, परेल, लालबाग या ज्या चाळींमधला, तर तो पण अनुभवायला मिळाला. आणि त्याचबरोबर माझं गाव देवगडमधल्या मिडभावमध्ये आहे आणि त्याच्यामुळे समुद्रकिनाऱ्याजवळ असलेलं एक सुंदर गाव मिडभाव तांबडेचा समुद्रकिनारा जगप्रसिद्ध होतोय. तिथेच गजबादेवीचं पण सुंदर असं मंदिर आहे. त्याच्यामुळे दिवाळीची सुट्टी पडली, मे महिन्याची सुट्टी पडली की आम्ही जाणार गावाला, कारण वडील शिक्षक होते, आई शिक्षक, दोघांना पण दिवाळी आणि मे महिन्याची सुट्टी असायची. त्याच्यामुळे बालपणाचा काळ असा सगळा मिक्स होता. म्हणजे गोरेगावमधल्या चाळीमध्ये पण गेला, भोईवाड्यातल्या चाळीमध्ये पण गेला आणि त्याच्याशिवाय आपल्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिडभावमध्ये पण बराचसा बालपणाचा काळ, सुट्ट्या सगळ्या तिकडेच आम्ही स्पेंड केलेल्या होत्या.